आमचं इथं नुकसान होतंय, आम्हाला कोणतरी शिकवायला या. जिल्हा परिषद शाळा कोल्हा या शाळेमध्ये आणि कोल्हा या शाळेतले काही प्रश्न आहेत. लेकरांचं नुकसान होताना पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी बघितलं तर बाळा, तुझं नाव काय? ईश्वरी गणेश तारे. कितवीला आहे तू? चौथी. चौथीला. आणि म्हणजे साखरे सरांना तू ओळखतेस? हो. किती दिवस शाळेत आले होते साखरे सर? 10-15 दिवस. 10-15 दिवस शाळेत आले. हो. आणि त्याच्यानंतर परत आले का? नाही, वडील काय करतात तुझे? शेतात काम करतात. शेती किती आहे? 2 एकर. 2 एकर. बघ, इथं आजूबाजूला खाजगी शाळा पण आहेत. मग काय वाटतं बरं, वडिलांनी त्या शाळेत टाकायला पाहिजे का आपल्याला? हो. पण म्हणजे अडचण काय आहे? अडचण पैसे नाहीत. पैसे नाही आहेत म्हणून जिल्हा परिषद शाळेमध्ये हो. शिकायला आलाय तुम्ही. हो. तर काय सांगशील साखरे सरांना आणि इथल्या जिल्हाधिकारी किंवा जे काही साखरे सरांना तिकडे कामाला लावत आहेत आणि तेच तिकडे येत आहेत की नाही हे सुद्धा म्हणजे प्रश्न निर्माण झाला आहे. काय सांगशील शाळेवर येण्यासाठी त्यांना? आमचं इथं नुकसान होतंय, आम्हाला कोणतरी शिकवायला या. शिकवायला या. हं. आणि या निरागस लेकरांची प्रश्न आहेत. कारण यांचं एका वर्षाचं नुकसान म्हणजे यांच्या आयुष्याचं नुकसान होतं आहे. याची भरपाई नेमकं कोण देणार आहे? इथलं प्रशासन भरपाई देणार आहे? कारण मुद्दामून काही काम नसतानासुद्धा गावकरी सांगतायत की त्यांना तिकडे कोणातरी अधिकाऱ्यांच्या घरी पाणी भरायला लावलं आहे की काय, असा सुद्धा सवाल उपस्थित सर्व गावकरी करताना पाहायला मिळत आहेत. या निरागस चेहऱ्यांच्या कडे जर बघितलं तर 2-2 1 एकर जमीन असलेल्या म्हणजे पालकाची ही लेकरं आहेत. ज्या लेकरांना धड इथे आजूबाजूला खाजगी शाळा आहेत पण तिकडे टाकण्याची परिस्थिती नसल्यामुळे हे तिकडे टाकू शकत नाहीत. म्हणून गावातल्या लोकांनी लोकवर्गणी करून जवळपास 5 ते 6 लाख रुपये शाळेच्या भौतिक सुविधासाठी या ठिकाणी लावले गेले. पण इथल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही शाळा बंद पाडण्याचं काम होतं आहे की काय, असा सवालसुद्धा इथले सर्व गावकरी विचारताना पाहायला मिळत आहेत. आणि मुद्दामून ज्या साखरे सरांना इथे फक्त 15 दिवस शाळेवर पाठवलं आणि त्याच्यानंतर त्या साखरे सरांची मुलं नांदेडमध्ये शिक्षण घेत आहेत असंही कळालं आहे. आणि मग स्वतःच्या लेकरांना शिक्षण देण्यासाठी तुम्ही नांदेडपर्यंत पाठवू शकता, मग या लेकरांना शिकवण्याची जबाबदारी तुमची नाही आहे का, हा सुद्धा सवाल सर्व गावकरी या ठिकाणी उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत. गावकऱ्यांनी या ठिकाणी जर बघितलं त्यांची पगार रोखण्याचा प्रयत्न केला तर थेट अधिकाऱ्यांपासून BO पर्यंत फोन जातो, BOंना दबाव टाकला जातो आहे आणि इथला पगारसुद्धा काढायला सांगितला जातो आहे. मग नेमकं याच्या मागची कोण याच्या मागे साखरे सरांना पाठीशी घालतं आहे, हा सवालसुद्धा सर्व गावकरी या ठिकाणी उपस्थित करताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे जर बघितलं तर जिल्हा परिषदेच्या शाळा हजारोच्या संख्येनं बंद होताना पाहायला मिळत आहेत. ज्या मोडखळीस आलेल्या शाळा आहेत, गावकरी जर सुज्ञ असतील तर त्या शाळा पुन्हा सुजलाम सुफलाम होण्याच्या मार्गावरती येत आहेत. पण अधिकारी या शाळांना बंद पाडण्याची कामं करतायत की काय, हा सुद्धा सवाल परभणी जिल्ह्याच्या प्रत्येक अधिकाऱ्यांना या ठिकाणी विचारला जातो आहे. कारण परभणी जिल्ह्यातल्या अनेक अधिकारी खाजगी शाळेवरती भागीदारी आहेत, खाजगी शाळेवरती ते कुठेतरी म्हणजे पार्टनरशिपमध्ये आहेत असं सुद्धा बोललं जातं आहे. आणि म्हणून हे अधिकारी परिषदेच्या शाळा बंद पाडण्याचं काम करतायत या ठिकाणी असं सर्व गावकरी बोलताना पाहायला मिळत आहेत. तुमच्याही गावातले असेच काही प्रश्न आहेत का? तुम्हालाही नेमकं काय वाटतं? कारण जिल्हा परिषदेच्या शाळा जर सुधारतील तर नक्कीच गोरगरिबांची ही जी लेकरं आहेत तर ही लेकरं नक्कीच उद्याचं भविष्य बनतील. आणि या शाळेकडे लक्ष दिलं जात नाही. इथली कुठलीही व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था असेल किंवा जिल्हा परिषद शाळेचे ज्यावेळेस मी कालच एक पोस्ट टाकली की ज्यावेळेस आमदार, खासदार, मंत्र्यांची लेकरं या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतील, कारण आमदारांना पेन्शन हवं आहे, मंत्र्यांना पेन्शन हवं आहे, शासकीय सुविधासुद्धा त्यांना हव्या आहेत. आणि त्याचबरोबर जर बघितलं यांना म्हणजे शासकीय सुविधा असतील, सगळ्या सुविधा पाहिजेत, गाड्या पाहिजेत, बंगले पाहिजेत. पण या मंत्र्या खासदारांची लेकरं जर बघितलं ज्यावेळेस जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकायला येतील त्याच वेळेस या शाळेचं रोपडं म्हणजे शाळा बदलताना पाहायला मिळतील का काय, हा सवालसुद्धा या ठिकाणी उचलला जातो आहे. कारण शिक्षक ज्या शाळेत शिकवत आहेत त्यांची लेकरंसुद्धा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत नाही आहेत. याच्या मागची कारणं काय आहेत, हा सुद्धा सवाल प्रत्येक शिक्षकांना सुद्धा आहे, अधिकाऱ्यांना सुद्धा आहे. आणि हा सवाल जर उचलला तर नक्कीच गुन्हे दाखल करण्याचं काम इथलं प्रशासनसुद्धा करताना पाहायला मिळतं आहे. मग प्रश्न विचारायची नाहीत का? आणि सत्य जर बोललं तर कुणीतरी विरोधक बोलल्यासारखं वाटतं आहे. आणि सत्य परिस्थिती मांडायला आम्ही कुणालाही घाबरत नाहीत. आणि हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभरापर्यंत आपण पोहोचवणं गरजेचं आहे बांधवांनो. आणि प्रत्येक जिल्हा परिषद शाळेमध्ये जाऊन आपण सवाल उचलणं सुद्धा गरजेचं आहे. कारण आज जर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडल्या तर उद्या शिक्षण
किती महाग होईल, आपल्या जमिनी जरी विकल्या तरी शिक्षण आपण लेकरांना देऊ शकणार नाहीत, हाच प्रश्न समोर येतो आहे. आणि तुमचंही मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये टाका आणि इतर बांधवांपर्यंत शेअर करा. धन्यवाद बांधवांनो.